शरीर घडवायचं असेल तर रोज स्वतःशी लढावं लागतं. आळस सोडा, मैदानात उतरा आणि घाम गाळा. तर आज करणार होतो आपण लेग वर्कआउट. वय काही असो, जिद्द हवी आणि तीच हवी. 16 वर्षाचा मुलगा असो या अनुभवी खेळाडू जेव्हा एकत्र येतात, मेहनत करतात, तेव्हाच खरा इतिहास घडतो. तर पहिल्यांदा आपण नंतर मॅटवर आलो. मॅटवर आल्यानंतर तिथं रनिंग केली. रनिंग करत करत आम्ही, इथं सोपं काहीच नाही. प्रत्येक एक्सरसाइज हा तुम्हाला थकवणारा असतो. थकायचं नाही, थांबायचं नाही, सतत पुढे जायचं असतं. आपला एकदम चांगल्या प्रकारे आता वॉर्मअप झालेला आहे, रनिंग करून झालेली आहे आणि नंतर जे काही आपण कुस्तीसाठी यूज करतो त्याचं पण आपण वर्कआउट केलेलं आहे. आपला आता वॉर्मअप झालेला आहे. तर आता आपण आज करणार आहोत लेग वर्कआउट आणि शोल्डर, हे 2 वर्कआउट करणार आहोत. पूर्ण खाली जायचे आणि हे 30 ते 3 सेट मारले तरी चालतील, कारण भरपूर आपल्याला दुसरे प्रकार करायचे आहेत. त्यामुळे हेवी बारबेल आणि स्क्वॉट कडाडून मेहनत करायची असते. इथं सोपं काहीच नाहीये. प्रत्येक स्क्वॉट, प्रत्येक वजन तुम्हाला अधिक मजबूत बनवतात. वर्कआउटच्या दरम्यान आपला हा रोहित भेटलेला, तर रोहित पण आज लेग मारतोय, बरोबर आहे का रोहित? आणि एकदम जबरदस्त आहे. 16 वर्षाचा मुलगा आहे. आज रोहित पैलवान बोलले, दादा मी पण तुमच्या सोबत स्क्वॉट मारतो आणि माझ्या पायांची ताकद वाढवतो. तर म्हटलं, मी त्याला म्हटलं चल आपण दोघं पण स्क्वॉट मारू. आम्ही असे काय पटापटा स्क्वॉट मारले की बस घाम निघत होता, शरीर थकत होतं, पण आम्ही काही थांबलो नाही. आम्ही मारल्या स्क्वॉट पूर्ण होईपर्यंत शरीरातून प्रत्येक थेंब पडत होता, पण आम्ही काही थांबलो नाही. नंतर रोहित म्हटला, बस झालं दादा, मी आता काही मारत नाही. नंतर मीच म्हटलं, चला बारबेल उचलून आपण हे, तुमचा आजचा घाम उद्याची ताकद बनेल. आमच्या ठाण्याच्या दादाचं एक वाक्य आहे, सोडा कंबर उचला डंबर. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ में. जय हिंद, जय महाराष्ट्र.